पाणी पाणी इतका घाम आणि ना ते भास असेल झाड काय अशी अंगावर येतात भास असेल डुरक्यासनी भेव दाखवत डुरक्यासनी भेव दाखवीस भीत नाही मी नाही भीत लांडग्या चुकला उलीचा रस्ता ती मोहाची घेतली ना डुरक्या मात नाही खात आता दगडानं खुनाच करतो पुन्हा हत्ती हट ना हटोना था हे पोरग त्या पोरा हा नाद घेतल्यापासून लांडगी पिडाच लागली असेल माग आधी ती माकड मग हा चकवा हे पोरग टोना करताय या पोरा हा बळी देत असेल रानात सुटीत दंडाळ असेल
कोण आहे? समोर या, नाही तर जीव घेईन. जीव घेणार? कोणाला मारणार? साक्षात कालजईला? अशक्य रे बाबा, अशक्य. अरे उद्या जाऊन सारं रानच तिचं होणार आहे. ते तिच्या केसाला कसा धक्का लागू देईल? हा? कोण बोलतोय? कोण बोलतोय? समोर या. तुझ्या समोरच आहोत आम्ही. मला मारू नका, मला मारू नका. मरायचं नाहीये ना तुला? मग जा, देवाच्या पायरीवर डोकं टेक, कदाचित वाचशील. नाहीतर हे सगळं काय चाललंय? पाणी पाणी. घंटा घंटा वाजित. देऊळ असेल, देऊळ असेल. सत्तू आट्टी. चल, पाठ झाली. तुझ्या मृत्यूदंडाची घटिका जवळ आली आहे. मी शिक्षा नाकारत नाही हो, परंतु केवळ काही घटिका द्या. मी सावित्रीसाठी शैला विणते. केवळ राजमुद्रा विणायची बाकी आहे. आम्हाला नको सांगू, राजमातांना सांग. आम्ही केवळ त्यांच्या आज्ञेचं पालन करतो. केवळ केवळ काही घटिका थांबाव. हे घेऊन चला हिला. अहो ताई, अहो नका असं करू. अहो दादा, थांबा, सोडा मला. मला सावित्रीसाठी शैला विणायचा आहे. फक्त राजमुद्रा राहिली. सोडा, सोडा म्हणते ना. सोडा मला. माझ्या सावित्रीसाठीचा शैला मला पूर्ण तरी करू द्या. सोडा, सोडा म्हणते ना. सोडा मला. देऊळ आणि 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 तुझ्या उत्तराची वाट पाहतोय देवी आई. कळू ते मला. मला सांग, माझी सावित्री जिवंत आहे की नाही? आणि ती जिवंत असायलाच हवी देवी. कळू दे मला,
कळू दे, मला कळू दे. उजवा उजवा कौल मिळाला. धन्य झालो मी देवी आई. तू सांगितलंस मला की माझी सावित्री सुखरूप आहे. भरून पावलं देवी, भरून पावलं. देवी असाच आशीर्वाद असू दे तुझा देवी. लेकरू देवी आईच्या पायी पोचल असेल. आधी लिंगूबाया राणानं वाचवलं, आता देवी आई वाचवीत. आणि सैनिक पण येत बघा. आता लेकरू सुखरूप आपलं काम झालं. निघा, नाहीतर सैनिक आपल्या जरीत. देवी आई पाकर झर लेकरावेरी. चला. प्रत्येक वेळेस तू आमची अवज्ञा केलीस आणि सावित्रीला पुढे करत आमच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत राहिलीस. पण तू साक्षात राजमातेला टक्कर देतेस हे विसरलीस आणि थेट मृत्यूच्या दारात जाऊन पोचलीस. तुझ्या क्षणिक विजयाच्या क्षणार्धात चिंध्या होतील आता. कारण तुला वाचवायला इथे आता राजाही नाही आणि सावित्रीही नाही. राजा तर राज्य सोडून गेलाय आणि सावित्री हे जग. असं अभद्र बोलू नका देवी. माझं मन मला सांगतंय सावित्री सुखरूप आहे आणि ती परत येईल. एकच मागणं आहे, कृपा करून त्यावेळी तिला शेला द्या. स्वर्गीय महाराणींच्या वस्त्रातनं विणलेला शेला आहे हा. तो तिला मायाशी ऊब देत राहील जन्मभर. तुम्ही माझं काही करा, परंतु हा शेला तिला द्या. मरण समोर दिसतंय तरी गुर्मी काही गेली नाही. कशाला हवाय हा शेला? सावित्री तर या जगात नाही, ती गेली वर. आता तिथे जाऊन भेट तिला. थांबा.
मृत्यूला मात देऊन आली आहे आमची लेक. कालजयी आहे ती. आपली साऊ सुखरूप आहे. देवीचीच कृपा. देवळात गेलो होतो आम्ही. तिची करुणा भागली, साकडं घातलं आणि सावित्री सुखरूप आहे असा कौल मिळाल्यावर तातडीनं इकडे धावत यायला निघालो. तेवढ्यात पकडा त्याला. महाराज मी काय नाही केलं महाराज. उलट ह्या बाळाला या बाळाला जंगलात कुणीतरी टाकून दिलं होतं. मी श्वापदांपासून वाचवलं त्याला. शिपायांकडे घेऊन येत होतो, यांनी अडवलं. क्षमा असावी महाराज, पण हा माणूस मला लबाड वाटतोय. नाही, याला जर सावित्रीला अपाय करायचाच असता तर तो रानातून इथे आलाच नसता. तेही देवीच्या दारात. त्याला राजवाड्यावर घेऊन चला. खरंच देवी मातेचीच कृपा. आम्ही मन कठोर करून वावरत होतो, पण देव पाण्यात घालून ठेवले. चला आज चला. अमात्य, आज्ञा महाराज. या भल्या माणसाला सावित्रीच्या वजना इतक्या सुवर्ण मोहरा द्या. होय महाराज. तिथून न तर इथून डुरक्याचं सोनं डुरक्या हा बरोबर मिळालं. लांडगा. आज एका मोठ्या संकटातून सावित्री वाचली. मात्र पुन्हा असं संकटच येऊ नये अशी तजवीज करणार आहोत आम्ही. या क्षणी सावित्री मातेचं नाव घेऊन आम्ही प्रतिज्ञा करतो आहोत की यापुढे सावित्रीला आमच्या नजरेआड कधीच होऊ देणार नाही. ज्या रानात ती बेवारसाप्रमाणे सापडली त्या रानात तिला कधीच जाऊ देणार नाही. अमात्य. आज्ञा महाराज. अरण्याच्या सीमेवर प्रचंड तटबंदी उभारा. इथला माणूस तिथे आणि तिथला माणूस इथे तपासणी शिवाय येताच कामा नये. अरण्याकडे जाणारे सारे मार्ग बंद करा. सावित्री त्या अरण्याकडे कधीच जाता कामा नये. सीमा ओलांडून. कितीही तटबंदी उभार किंवा सीमा रोखून धर, नियती सगळं ओलांडू शकते. सावित्रीच्या नशिबात जर अरण्यच असेल तर तिची अरण्याची ओढ आणि पुन्हा पुन्हा तिचं अरण्यात पोचणं अटळ आहे. पकडा पकडा त्या म्हाताऱ्यांना. महाराज इथे कोणीच नाहीये. तू कितीही तटबंदी बांध किंवा सीमा रोखून धर, नियती ते सहज ओलांडू शकते.
सावित्रीच्या नशिबात जर अरण्यच असेल तर तिची अरण्यासाठीची ओढ आणि तिचं पुन्हा पुन्हा अरण्यात पोचणं अटळ असेल.